नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची आणि झटपट रबडीदार साबुदाणा खीर कशी करायची ते बघूया. पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे तूप घालून घ्यायचे. तूप थोडेसे गरम झाले की यामध्ये साधारण 1 ग्लास दूध घालून घ्यायचं आणि या दुधाला चांगली उकळी काढून घ्यायची. गॅस फुल्ल करायचा आणि फुल गॅसवर याला एक थोडीशी दुधाला उकळी काढून घ्यायची. उकळी यायला लागली की यामध्ये साधारण 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घालून घ्यायचा. मी अर्धी वाटी शाबू रात्रभर भिजत घातलेली होती आणि ती फुलून जवळजवळ 1 वाटी झालेले आणि ही शाबू यामध्ये घालून घ्यायची. आता या शाबूला उकळी यायला लागली की गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवर एक 4 ते 5 मिनिट पूर्णपणे ही शाबू चांगली शिजवून घ्यायची. आता ही शाबू शिजत असतानाच यामध्ये आपण काजू बदामचे तुकडे देखील घालून घ्यायचे, म्हणजे ते याच्यासोबतच चांगले शिजून जातील. आणि गॅस लो करून एक 4 ते 5 मिनिट ही शाबू आपण चांगली लो गॅसवर शिजवून घ्यायची. ही शाबू शिजत आहे तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये अर्धी वाटी दूध घेतलेले आणि यामध्ये 2 चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घालून घेतलेले आणि आता ही पावडर या दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. ही पावडर घातल्यामुळे खीरीला एक वेगळीशी चव येते आणि खीर टेस्टी पण होते. आता एक 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि आता हे मिश्रण आपण या खिरीमध्ये थोडं थोडं घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस पूर्णपणे आपला इथे लोच ठेवायचा आणि पुन्हा लो गॅसवर एक 2 ते 3 मिनिट ही खीर पुन्हा थोडीशी शिजवून घ्यायची. त्यानंतर यामध्ये चवीनुसार लास्टला थोडीशी साखर ॲड करायची. जशी तुम्हाला हवी आहे त्यानुसार यामध्ये साखर ॲड करायची आणि 2 ते 3 मिनिट ही खीर चांगली लो गॅसवर पुन्हा थोडीशी शिजवून घ्यायची. आता जवळजवळ एक 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि ही खीर आपली चांगली इथे शिजलेली आहे. त्यानंतर आता आपण गॅस बंद करणार आहोत, कारण ही खीर थंड झाली की अजून थोडीशी घट होते. त्यामुळे या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत आणि आता याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. आपण यामध्ये व्हॅनिला कस्टर्ड पावडर घातलेला आहे, त्यामुळे ही खीर नेहमीपेक्षा थोडीशी चवीला वेगळी लागते आणि खायला पण खूप छान लागते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.